श्रीराम. भाग क्रमांक आजचा 2 आहे. श्रीराम. जसं आपण काल ऐकलं त्याच्या पुढे जाऊया. कालचा जे काही भाग ऐकला आहे त्याला थोडासा आपण स्पर्श करूया, म्हणजे आपल्याला त्याची लिंक लागेल आणि आपण पुढे जाऊ. श्रीराम. जसं आपण बघितलं की हा नवीन ग्रंथ जो आहे आपण सुरुवात केलेली आहे महाराजांच्या कृपेने, आणि हा जो रामचरित मानस ग्रंथ आहे त्याच्यातल्या पहिल्या 7 प्रार्थना आपण म्हणल्या. जो कोणी वाचन सेवा करतो त्याच्याकडून ही प्रार्थना होते आणि तोच पुढे अर्थात पुढची वाचन सेवासुद्धा करतो, आणि नंतर वाचन सेवा झाल्यावर आपण अर्थात निरूपण सेवा करतो. तर ही निरूपण सेवा काल आपण ऐकलेली आहेच. दोहा क्रमांक 2 पर्यंतची जी आहे, पान नंबर 19 जो होता तिथपर्यंत वाचन सेवा पुढे झाली होती, पण माझी निरूपण सेवा फक्त तिथपर्यंतच झाली होती. तर आपण निरूपण सेवा जी आहे तिथूनच पुढे ऐकायचे. श्रीराम. तर काल आपण काय ऐकलं होतं ते थोडंच ऐकूया शॉर्टमध्ये आणि लगेच पुढे जाऊया. श्रीराम. जसं तुलसीदासांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, अतिशय सुंदर काव्यमय असा हा ग्रंथ आहे. त्याचं आपण मराठी भाषांतर वाचतो, कारण मूळ भाषा जी आहे ती अवधी आहे, त्यामुळे थोडी कठीण आहे. तर तुलसीदासांनी प्रथम सर्वात प्रार्थना केली, आपण जिचा काल अर्थ ऐकलाच आहे 7 श्लोकांचा, की सर्व देवांची प्रार्थना केली. सर्वांची प्रार्थना करत 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 त्यांनी हे सांगितलं की हे भगवंता, तुझा आशीर्वाद मला दे. जे काही अनेक ग्रंथामध्ये सांगितलेले, नाना पुराण निगम असं त्यांनी म्हणलं आहे, की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन आलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन मी इथे या रामकथेमध्ये करणार आहे थोडक्यामध्ये. तेव्हा ते मी वर्णन करताना सुद्धा मी माझ्या भाषेत, म्हणजे माझ्या लोकल लँग्वेजमध्ये, ज्याला म्हणलं आहे की माझ्या लोकभाषेत मी याचा विस्तार करणार आहे, म्हणजेच अवधी भाषेमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हे त्यांनी अर्थात त्याच्यासाठी आशीर्वाद मागितला आहे सर्वच लोकांचा, आणि ही प्रार्थना जी आहे तीच सुरुवातीला आहे. तर ही त्यांनी प्रार्थना, अनेक प्रकारची प्रार्थना केली, अनेक लोकांची प्रार्थना केली, आणि करत करत ते अर्थात ब्राह्मणांच्यापर्यंत पोचले. अनेक लोकांना केल्यावर त्यांनी ब्राह्मणांना सुद्धा वंदन केले. ते म्हणले की सर्वप्रथम जे आहे ते अर्थात ब्राह्मणांना सुद्धा, ऋषींना मी वंदन करतो, कारण त्यांच्याकडूनच आम्हाला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं, म्हणून त्यांनाही मी नमस्कार करतो. आणि अशा प्रकारे ते वंदन करत 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 जे आहे ते सद्गुरूंच्यापर्यंत येऊन पोचले आहेत. आणि सद्गुरूंच्या विषयी ते काय म्हणतात ते आता आपण ऐकूया आजच्या भागामध्ये. श्रीराम समर्थ. इथून पुढे आपण आता सुरुवात करूया आजच्या भागाला. श्रीराम. तुलसीदास म्हणाले की मला तर सर्वांचा आशीर्वाद हवा आहे. सर्वांच्या आशीर्वादाशिवाय मला हे काहीही लिहिता येणार नाही. ते म्हणाले की या सर्वांचा आशीर्वाद घेता घेता मी अर्थात संतांच्याकडे येऊन पोचले. संत कोणी असोत, सगळे संत हे सारखेच आहेत. त्यांचा महिमासुद्धा अर्थात सारखाच आहे. या सर्व संतांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. ते म्हणले मी एका संतांना, मी सर्व संतांच्या समुदायाला करतो, सर्वच संतांना करतो. कारण हे संत म्हणजे कोण आहेत? चालता फिरता तीर्थराज प्रयाग. आपल्याला माहिती आहे की अतिशय पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आहे, की जिथे स्नान केलं तर अर्थात पापमुक्ती मिळते असं मानलं जातं. आणि म्हणून ते म्हणाले की तीर्थराज प्रयाग लांब राहिला हो, पण जिथे संत भेटतात ते चालते बोलते प्रयागराजच आहेत. आणि म्हणून त्यांचा संग मला घडला तर माझं नशीब. आणि म्हणून या संतांच्या समुदायाला सुद्धा मी नमस्कार करतो, त्यांचाही मला आशीर्वाद हवा आहे. अशी ही प्रार्थना त्यांनी केली. ही प्रार्थना करता करता ते असंही म्हणाले की मनुष्याने जो जन्म घेतला आहे, अर्थात मनुष्य जन्म घेण्याचं कारण आपल्याला माहीत आहे, नाही असं नाही, की जन्म घेतला का तर आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं आहे आणि मोक्षप्राप्ती करायची, हे आपलं खरं ध्येय आहे, जे आपण अर्थात विसरून जातो. असंही म्हणलं आहे अध्यात्मशास्त्रामध्ये की मनुष्य देह जर आपल्याला प्राप्त झाला तर मनुष्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळवले पाहिजे किंवा मिळवायचे असतात.
आणि हे जर आपण मिळवलं तर आपल्या ह्या देहाचं सार्थक झालं. त्याच्यामध्ये गंमत अशी होते की आम्ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्षापैकी अर्थ आणि काम हे जे दोन आहेत पुरुषार्थ, यामध्येच आम्ही अडकून बसतो. धर्म तोंडी लावण्यापुरती, मोक्ष तर सोडून द्या, तो चौथा पुरुषार्थ आहे. दुर्दैवाने मनुष्य जो आहे, मानव जो आहे, ते भरपूर वेळा असं होतं की 4 पुरुषार्थापैकी फक्त धर्माला तो स्पर्श करतो. काही लोक तोही करत नाहीत. पण स्पर्श करण्यापुरती, म्हणजे जसं आम्ही जेवायला बसल्यावर लोणच्याला फक्त स्पर्श करतो आणि बाकी अन्न खात असतो इतर, तसं धर्म हा फक्त तोंडी लावण्यापुरती वापरला जातो. आणि त्याच्या पुढचे जे पुरुषार्थ आहेत, अर्थ आणि काम, हेच माझे जेवायचे मुख्य अन्न, म्हणजे आजच्या भाषेत मेन कोर्स बनतात. आणि त्यामुळे ह्या दोनमध्येच मनुष्य अडकून पडतो, अर्थ आणि काम. आणि या ठिकाणी अडकून जर पडून राहिला तुम्ही, तर चौथा तुम्हाला कसा मिळणार पुरुषार्थ? मोक्ष कुठून मिळणार? कारण तुम्ही ह्या मधल्या दोनमध्ये अडकून पडलात, अर्थ आणि काम. ह्यातून बाहेर पडणं कठीण. मुळात आम्ही शिरताना हे विसरून जातो की आम्हाला पुढे जायचं आहे, आणि त्यामुळे आम्ही फक्त धर्माला पटकन त्याग करतो, धर्माला तोंडी लावतो फक्त लोणच्यासारखं, आणि अर्थामध्ये घुसतो, अर्थ मिळवत राहतो, आणि काम अर्थात जीवनभर आम्ही हेच करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वासना ज्या आहेत त्याचा आम्ही उपभोग घेत असतो, आणि बस इथेच आमचं जीवन बऱ्याच वेळा संपून जातं. आणि त्यामुळे अर्थात चौथा जो पुरुषार्थ आहे तो आम्हाला मिळतच नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला मनुष्य देहामध्ये असताना ह्या 4 मोक्ष जे आहेत हे प्राप्त करायचे आहेत, त्याच्यासाठी आपला आशीर्वाद पाहिजे, असं त्यांनी संतांना म्हणलं आहे. कारण तुलसीदासांना माहीत होतं, तुलसीदास या सगळ्या फेजमधून गेलेले आहेत. तुलसीदासांचं चरित्र पण खूप सुंदर आहे. ते स्वतःसुद्धा हे अशा प्रकारेच अडकले होते, परंतु ते त्यातून बाहेर आले. आणि म्हणून त्याने हा ग्रंथ लिहिताना सांगितलं आहे की या 4 मोक्ष मिळणारा हा जो चौथा मोक्ष जो आहे, हे 4 पुरुषार्थ हे मिळवण्यासाठी संतांची कृपा मला हवी आहे. ती मिळाली तर नक्कीच मला हे फळ मिळू शकेल. त्यांनी म्हणलं की संत किंवा सत्संगती ही खूप खूप महत्त्वाची आहे. याचं महत्त्व अनेक लोकांनी सांगितलं आहे. जसं त्यांनी म्हटलं की नारद मुनींनी पण सांगितलं आहे स्वतःच्या मुखानी, अगस्त्य ऋषी आणि वाल्मिकींनी पण सांगितलं आहे. त्यातला हा उल्लेख आपल्याला थोडासा माहीत आहे नाही का, की नारद मुनींनी त्यांची जी जन्माची कथा आहे भागवतामध्ये आहे, त्यात त्यांनी सांगितलं की त्यांना काही संतांची त्यांची भेट झाली, आणि त्या संतांच्या भेटींमुळे त्यांचा उद्धार झाला, त्यांना खऱ्या अर्थाने मार्ग मिळाला. म्हणजे संतांचं महत्त्व नारद मुनींच्यासुद्धा किती जीवनामध्ये महत्त्वपूर्ण ठरलं बघा. वाल्मिकींचं पण तेच झालं नाही का. वाल्मिकी ऋषींनासुद्धा तेच घडलं. स्वतः वाल्या कोळी असलेले ते वाल्मिकी ऋषी बनले का, तर एका नारद मुनींशी भेट झाली म्हणूनच ना, संतसंगच घडला ना. म्हणून संतसंगाला फार महत्त्व आहे. ती मिळवण्यासाठी अर्थात आपल्याला कृपाच पाहिजे ईश्वराची. तुलसीदास पुढे असंही म्हणतात की सर्वात सोपा उपाय असेल तर सत्संग आहे, सर्वात सोपा. इतर अनेक मार्ग आहेत. अर्थात आपल्या महाराजांचे पट्टशिष्य ब्रह्मानंद महाराज पण तेच म्हणतात. आपली काकड आरती झाली की आपण वाचतो मोक्षप्राप्तीचे रहस्य, आणि त्याच्यात काय लिहिलं आहे त्यांनी पण हेच लिहिलं की सत्संगतीचा महिमा अपार आहे. केवळ सत्संगतीने तुमची 50% प्रगती होते. दिवसभर मी नामस्मरण केलं, वाचन केलं, लेखन केलं, श्रवण केलं, सगळं केलं एक बाजूला, फक्त सत्संग जर मला मिळाला, सत्संग मला मिळाला, तर हे 50% एक बाजूला आणि सत्संग एक बाजूला. आणि तो सोपा पण आहे. अर्थात सत्संग, आता आज आपला हा सत्संगच चालू आहे. आज आपण सर्व भले प्रत्यक्ष जवळ आपण नसू देहाने, परंतु आपण इथे आपण ॲफिलेटेड आहोतच ना एक प्रकारे. त्यामुळे हाही सत्संगच आहे, यात शंकाच नाही आहे. आणि या सत्संगाचं महिमा अगाध आहे. ब्रह्मानंद महाराज म्हणतात, तुलसीदास म्हणतात, सगळेच म्हणतात की सत्संगाचा प्रभाव जो आहे तो सर्वात जास्त आहे. म्हणून सत्संग जिथे कुठे आहे आपण अटेंड केला पाहिजे. उपासना रविवारी एकच दिवस आहे,
इतर अनेक गोष्टी आपण आठवडाभर पडलेल्या आहे. आपण सत्संगतीला अटेंड केलं पाहिजे. सगळ्या संतांनी अगदी जीव तोडून सांगितले की तुम्ही फक्त येऊन अटेंड करा. 8 दिवस तुम्ही जी साधना केली आहे ती साधना एक बाजूला आणि तुम्ही अटेंड केलेला सत्संग एक बाजूला. इतकं सत्संगाचा महिमा आहे असं अनेक संतांनी सांगितलं आहे. माझं असं जर असेल तर मी सत्संग का अटेंड करू नये? का मी त्याला प्रायोरिटी देत नाही? का देऊ नये? देत नाही कारण मला त्याचा महिमाच माहीत नाही. आणि तुलसीदास हे तेच म्हणत आहेत की सत्संगाशिवाय पर्याय नाही. सर्वात प्रभावी असेल तर सत्संग, बाकी काही नाही. आणि तो मिळवला पाहिजे. त्यांनी म्हटलं की सत्संगाची प्राप्ती हे फळ आहे सर्व साधनाचं आणि बाकीची साधन म्हणजे फुलं आहेत असं तुलसीदास म्हणतात. ते तर कवीच होते. म्हणून त्यांनी छान हे म्हटलं की सत्संगाची प्राप्ती हे फळ असून इतर सर्व साधनं हे फुलं आहेत. म्हणून सत्संगती करा. त्याने म्हटलं की सत्संगती आणि संतसंगती दोन्ही, अर्थात सत्संगती म्हणजे संत संगत मिळाले तर अजून चांगलं. कारण काय की संत हे अर्थात गुरुच असतात. सगळेच संत हे एक प्रकारे गुरु आहेतच आहेत. त्यामुळे त्यांची संगतसुद्धा मिळणं हे खूप नशिबाचं काम आहे. तुलसीदास म्हणतात आणि अनेक इतरांनीसुद्धा म्हटलं आहे की संतांचा महिमा किंवा गुरूंचा महिमा हा खूप जबरदस्त आहे. तुलसीदास म्हणतात की जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंड जे आहे ते सोनं बनतं, याच्यापेक्षा अजून काय व्हायला पाहिजे? की लोखंडाची किंमत काय आणि सोन्याची काय? लोखंड हे किलोमध्ये मोजतो आणि सोनं तोळ्यामध्ये मोजतो, ग्राममध्ये मोजतो. किती फरक आहे किमतीमध्ये. हा फरक आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं की सत्संगती मिळाली किंवा गुरूंचा संगम मिळाला किंवा सत्संगती जरी प्राप्त झाली तर तुम्ही लोखंड असाल तर गुरु हे परीस आहेत आणि तुम्ही अर्थात सोन्यासारखे होऊ शकता. इतका फरक होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याही पुढे जाऊन, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. ते म्हणतात त्याच्याही पलीकडे आहेत सद्गुरू की नाही. हे पण उदाहरण छोटं वाटतं त्यांना. ते म्हणतात त्याच्याही पेक्षा महान आहे की तो वर्णन करणं कठीण आहे. त्यांनी पुढे हेही म्हणलं, आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. किती सुंदर वर्णन केलं आहे. सगळे तेच म्हणतात, सगळे संत तेच म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुलसीदास म्हणतात की सत्संग करा. सत्संग मिळाला तर तुम्हाला काही करायची गरज नाही. क्षणामध्ये तुमच्यात बदल करण्याची शक्ती सत्संगामध्ये आहे, सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून तो सोडू नका. फार महत्त्वाचं आहे. त्यांनी असंही म्हणलं आहे की संतांची महती किंवा गुरूंची महती जी आहे ती महती करणारी व्यक्ती अजून चांगल्या प्रकारे किंवा समर्पक त्याचं वर्णन आजपर्यंत कोणीच करू शकलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना की माझ्याकडे पण ती वाणी माझीसुद्धा अपुरी पडली. माझ्याकडे तितकी शक्ती नाही की गुरूंचं मी वर्णन करू शकेल. सगळेच म्हणतात ते. तुलसीदास म्हणतात की ब्रह्मदेव, विष्णू, शिव, कवी, पंडित यांची वाणीसुद्धा संतांचा महिमा गाताना कुंठित होते. मग मी पामर काय वर्णन करणार, असं तुलसीदास म्हणत आहेत. इतके मोठे भक्त आहेत. ते सुद्धा म्हणतात की मला याचं वर्णन करता येत नाही, इतका आगाध आहे. सद्गुरू महिमा आगाधाची, सद्गुरू वाचवणे सापडे ना सोये, धरावे ते पाय आले. म्हणून पाय धरावे. खरंच किती सुंदर अभंग आहे तो सुद्धा. अतिशय सुंदर अभंग आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की संत किंवा सत्संगती ही मिळवण्याचा प्रयत्न करा. तुलसीदास पण वारंवार सांगतात की तुम्ही हे करा, हो हे करा. हे केल्याने तुमची खूप प्रगती होणार आहे. मग त्या सत्संग काय हे बघू नका, फक्त ऑथेंटिक आहे की नाही हे जरूर बघा. बाकी संतसंग कुठला जरी असला सत्संग तरी तो अटेंड करा. तिथल्या साधकांच्या सान्निध्यात गेल्याने तुमची प्रचंड आध्यात्मिक प्रगती होणार हे लिहून ठेवा. आणि संत जर मिळाले तर अजून नशीबवान. संत मिळणं जरा कठीण असते, नो डाऊट. परंतु त्यातल्या त्यात ज्या चांगल्या व्यक्ती आहेत तुम्हाला वाटतात की खूप चांगल्या आहेत, धार्मिक आहेत,
अशा व्यक्तींची संगत करा, यांचा पण तुम्हाला उपयोग होईल. जे खरे संत असतात ते अतिशय सरळ असतात. त्यांच्याकडे फक्त प्रेम हा एकच भाव आहे. त्यांच्याकडे राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर हा भाग नाही. फक्त प्रेम आहे त्यांच्याकडे, इतर काहीही नाही. अगदी एखादा दुष्ट मनुष्य असेल तर त्यालासुद्धा ते प्रेमानेच वागवतात. आपण एखादा दुष्ट आहे माहीत असेल त्याला म्हणत चालता हो, किंवा त्याला उभं करणार नाही. संत असं करत नाही. संतांसाठी सर्वांसाठी त्याचा एकच समभाव आहे. संतांसाठी शत्रू आणि मित्र दोघेही सारखेच आहेत, अजिबात फरक नाही. पण हे कोणाकडे? फक्त संतांकडे. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की संतांना ते वंदन करतात आणि म्हणतात की माझ्यावर आपण कृपा करावी. आता तुलसीदासांची गंमत पुढची आहे का, की पुढच्या काही दोह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं ते गंमत बघा. की तुलसीदास म्हणतात मी यांना सगळ्यांना वंदन करतोच आहे, त्यात शंकाच नाही आहे, परंतु मी सगळ्यांनाच वंदन करू इच्छितो. म्हणजे ते म्हणतात मी दुष्टांना सुद्धा वंदन करू इच्छितो. जे विनाकारण आपले हित करणाऱ्यांशी सुद्धा प्रतिकूल वर्तन करतात किंवा त्यांच्या दृष्टीने दुसऱ्यांची हिताची हानी करणं हा लाभ असतो. जे दुसऱ्यांचा सर्वनाश झाल्याला बघून ज्यांना आनंद होतो, दुसऱ्यांचा उत्कर्ष पाहल्याने त्यांना विषाद वाटतो, अशा लोकांना सुद्धा मी वंदन करतो. बघा, हे संतांकडे समदृष्टी असते. कुठल्याही प्रकारचा वेगळा भाव नाही. सगळे त्यांच्यासाठी सारखेच आहेत. तुम्ही वंदा किंवा निंदा केली तरी ते वंदन करतात आणि वंदन केलं तरी ते त्याला वंदन करतील. त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. आणि म्हणून तुलसीदास सुद्धा खलांना वंदन करतात. त्यांनी भरपूर वर्णन केलं याच्यामध्ये की खल कशा असतात, की जसं त्याने म्हटलं की तेजामध्ये अग्नीप्रमाणे प्रखर असतात, क्रोधामध्ये यमासारखे असतात, जे पापरूपी अवगुणरूपी धनामध्ये कुबेराप्रमाणे संपन्न असतात, जे सर्वांचा नाश करण्यासाठी धूमकेतूसारखे असतात, असं वर्णन पण केलं. पण असे सगळे जे खल आहेत त्यांना पण माझा नमस्कार. अजिबात कोणाला त्यांनी नमस्कार करायचा ठेवलेला नाही. ते म्हणतात मला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. मी हा असा भेदभाव करत नाहीत. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे हे आपल्यालाही माहिती आहे. पण माहीत असलं तरी आपण त्याला नमस्कार करू शकत नाही. आपण त्या चांगल्या लोकांना पण करत नाही. आपल्याला लाज वाटते नाही का, की एखादी जर वंदनीय व्यक्ती आली, हल्ली तर वाकून नमस्कार करण्याची रीतच संपली. माहीतच नाही लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो, लाज वाटते. पण संत त्याच्या उलट आहेत. संत म्हणतात की तुम्ही प्रत्येकामध्ये परमेश्वर बघून त्याला नमस्कार करा, मग तो सज्जन असो की दुर्जन असो. वंदन भक्तीचं महात्म्य आपण ऐकलं आहे, बरोबर ना, की वंदन भक्ती किती महत्त्वाची आहे. नवविध भक्तीचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये वंदन भक्ती एक भक्ती आहे, जिचासुद्धा प्रचंड असा जो आहे तो महिमा आहे. फक्त तुमच्या भक्तीमध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे एखादा श्रीमंत मनुष्य बघितलं की त्याला लगेच जाऊ नमस्कार, श्रीराम, गुड मॉर्निंग सगळं कराल, आणि थोडा गरीब दिसला की काय नाही, किंवा त्यांनी बघितलं तरच वंदन करायचं, मी त्याला करणार नाही, असा जर काही भाव असेल तर मग आपला हा दुजा भाव आहे. याचा काय फायदा नाही. तुमच्यासाठी सगळे लोक सारखेच असले पाहिजे. कुठल्याही व्यक्तीची पोस्ट, कुठल्याही व्यक्तीचं समाजातलं स्थान, त्याचं वय, हे काय बघायची गरज नाही. वारकरी बघा, सगळे एकमेकांना नमस्कार करतात वाकून. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे एकमेकाला माऊली माऊली म्हणत असतात. किती सुंदर आहे हे संत. हे संतांसारखे वागतात. आणि म्हणून तुलसीदास पण हेच म्हणतात की मी खलांना सुद्धा नमस्कार करतो, ते कसेही असू देत, पण माझ्यासाठी सर्व देव जे आहेत ते देव सगळ्यांमध्ये आहेत. आणि म्हणून मी त्यांनासुद्धा मनपूर्वक नमस्कार करतो, कारण त्यांना उत्पन्न कोणी केलं आहे. त्यांनी खूप सुंदर उपमा दिली. ते म्हणाले की समुद्र हा एक आहे की ज्याच्यामधून अनेक गोष्टीची उत्पत्ती झाली. आपण तर कथा वाचली आहे. समुद्रमंथन जेव्हा झालं त्यातून अनेक गोष्टी आल्यावरती,
लक्ष्मी आली, उच्च शव नावाचा घोडा आला, त्याच्यानंतर धन्वंतरी आले, लक्ष्मी माता आली. कोण नाही आलं? हलाहलसुद्धा आलंच ना, जे शंकरांनी प्राशन केलं. काय नाही आलं? सगळं समुद्रातून आलं. आणि शेवटी अमृत आलं ना. सुरा पण आली, सगळं समुद्रातूनच उत्पन्न झालं आहे. बरोबर आहे. तसं त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टीची निर्मिती भगवंतानेच केली आहे ना. मग आपण दुजाभाव करायचा नाही. आपण प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी वंदनीय आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्यामध्ये परमेश्वर आहे. आणि म्हणून त्यांना खलांनासुद्धा त्यांनी नमस्कार केलेला आहे. खरे संत नक्कीच, प्रश्नच नाही आहे. माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही, परंतु सगळ्या क्वालिटीज यांच्यामध्ये बघा कशा दिसत आहेत की खलांना वंदन करण्यासाठी त्यांनी किती दोहे लिहिले त्याच्यामध्ये. त्याचा अर्थात त्या सर्व दोह्यांवरती मी फक्त बोलतो आहे की अशा प्रकारे त्यांनी हे सगळं म्हणलेलं आहे. इतकं काही सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. असे हे सगळेच गुरु आहेत, सगळे संत आहेत. ते म्हणतात की तुम्ही सर्वांमध्ये समभाव बघा. जर तुम्ही समभाव बघितलात तर तुम्हाला कधीच असं होणार नाही. पण तो समभाव येणं हे खूप कठीण आहे. त्याच्यासाठीच आपल्याला पहिला सत्संग केला पाहिजे. आणि सत्संग करत असताना जे आपल्याला सांगितलं आहे ते सातत्याने केलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही सातत्याने करत राहाल तेव्हाच तुम्हाला समजेल की काय करायचं आणि कशाचा फायदा काय हे तुम्हाला नंतर समजेल. अध्यात्मशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे, फक्त श्रवण आणि फक्त कीर्तनाचं शास्त्र नाही. नो डाऊट श्रवण भक्ती ही पहिली भक्ती समजली जाते. एक नंबरची भक्ती श्रवण भक्ती आहे. कीर्तन भक्ती द्वितीय क्रमांकाची आहे. तृतीय क्रमांकाची भक्ती कुठली आहे? स्मरण भक्ती आहे, नामस्मरण. त्यानंतर कुठली आहे? त्याच्यानंतर माझ्यामध्ये अर्चन भक्ती आहे. अर्चनम, वंदनम, दास्यम. अर्चन भक्ती, देवाची भक्ती करणं वेगवेगळ्या प्रकारे. अर्चन भक्ती, दास्य भक्ती ही पण एक भक्ती आहे. आणि वंदन भक्ती. दास्य भक्तीमध्ये अर्थात उदाहरण आहे मारुती रायाचं. त्याच्यासारखी भक्ती कोणी केली नाही. वंदन भक्ती आहे. आणि त्याच्यानंतर दोन भक्ती अजून शिल्लक राहतात. सख्यम आत्मनिवेदनम, एक सख्य भक्ती आहे. आणि आत्मनिवेदन जी सगळ्यात कठीण आहे. अशा 9 मार्गाची भक्ती त्यांनी दिली. 9 मार्गाने तुम्ही करा भक्ती. कुठलाही मार्ग चालेल, फक्त घेतलेला मार्ग सोडू नका. आज वंदन भक्ती केली नाही, नको, बरोबर नाही. चला उद्या स्मरण भक्ती करू, परवा वंदन भक्ती करू. कुठलीही धड केली नाही, काय फायदा? कुठलाही एक मार्ग पकडा. पण हे पकडत असताना सत्संग पहिला अटेंड करा. सर्वात प्रायोरिटी जी आहे ती सत्संगाला आहे. सत्संग तुम्ही पहिला मिळाला कुठे तर कुठेही सत्संग, खरा सत्संग जिथे आहे चालतो अशा ठिकाणी जरूर जा, तो अटेंड करा. आणि मग जे तुम्हाला सांगितलं आहे ते सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तुम्ही बाकी गोष्टी करा. अशा प्रकारचं सुंदर उपदेश जो आहे तो तुलसीदासांनी केला आहे. आणि त्या उपदेशाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने असंही म्हणलं आहे की साधूंच्या कथा ऐका. साधूंच्या कथा ऐका, त्या ऐकल्याने सुद्धा तुमच्यामध्ये भक्ती येईल. म्हणून चरित्र जरूर वाचा. हे आता या ठिकाणी त्यांनी सांगितले म्हणून परत सांगतो की त्यांनी असं म्हणलं आहे की साधूंच्या गुणांच्या कथा ऐका. त्या ऐकतच राहाल, तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. इतक्या सुंदर असतात त्या. आणि म्हणून त्या जरी ऐकल्यात तरी पण तुमच्यातले दोष हळूहळू कमी होतील, यात शंका नाही. हेही लक्षात ठेवा. असा अनेक प्रकारचा उपदेश जे आहेत ते तुलसीदास करतायत. काल मला वाटतं केळकर सरांनी 5व्या दोह्यापर्यंत वाचन केलं होतं, बरोबर ना? आणि 5व्या दोह्यापर्यंत आता मी आज पोचलो आहे, नो डाऊट. तिसऱ्यापर्यंत केलं. आता माझा आता 5वा दोहा जो आहे तिथपर्यंत मी पोचलो आहे, नाही असं नाही. अजून थोडं वर्णन आहे. अजूनही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की असं तर वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये अनेक काही गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, नाही असं नाही.
अर्थात सृष्टीचा रचयिता जो आहे तो ब्रह्मदेव आहे. त्यांनीच हे सगळं तयार केलं आहे. आणि भगवंताची माया आहे त्याच्या जोडीला. ज्याने ह्या सृष्टीला पालन केलं आहे त्याचीच सगळी माया पण आहे. आणि त्या मायेतून निघणं आपल्याला कठीण जातं. आपण भागवतामध्ये हे ऐकलं आहे की भगवंताची माया आहे आणि या मायेतून निघणं हे खूप 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 कठीण आहे. आता हे सगळं जर आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याच्यासाठी हे सगळं जरी असलं तरी पण त्याने उपाय पण आपल्याला खूप सांगितलेलेच आहेत ना. अनेक उपाय त्यांनी सांगितलेत की जसं कलियुगामध्ये त्यांनी म्हणलं की सगळीकडे जागोजागी पाप होईल, की हंस चुनेगा दाना तिनका कौवा मोती खाएगा, रामचंद्र कहे गए सियासे. बघा, प्रभू रामचंद्राने सांगितलं की ऐसा कलियुग आएगा. तेव्हा तर त्रेतायुग चालू होतं. भगवंत असताना त्रेतायुग होतं, त्याच्यानंतर द्वापार युग आलं, त्याच्यानंतर कलियुग येणार होतं. पण त्याच्या आधीच सांगितलं रामचंद्र कहे गए सियासे की काय होणार आहे, ही अवस्था होणार आहे. इतकं घाणेरडं कलियुग आहे. पण ज्यांनी निर्मिती केली त्याला त्याची काळजी पण आहे ना. त्याला हेही माहीत होतं भगवंताला की इतकं घाणेरडं कलियुग आहे, म्हणून त्याने उपाय पण तसाच केला ना. तो म्हणाला की यांना काही करता येणार नाही कलियुगामध्ये. सर्वात सोपा उपाय सांगितला, नाम घ्या माझं, खलास. काहीही करा किंवा न करा. आणि अर्थात जोडीला सत्संग करा. जर या दोन गोष्टी तुम्ही केल्यात तर बाकी काही करा किंवा न करा. आणि केवळ सत्संग आणि केवळ नामाने कलियुगातले दोष जे आहेत ते हरण होऊ शकतात किंवा ते दोष नष्ट होऊ शकतात. हेही भगवंताने आपल्यासाठी म्हणून कलियुग तसंच चांगलं आहे. वाईट असलं तरी आपल्यासाठी तसा विचार केला तर खरंच खूप चांगलं आहे. कारण आपण काय योग याग करायला गेलो नसतं, आपण काय यज्ञ करू शकलो नसतो, आपल्याकडे हे सगळं नाही आहे. पण नाम घेऊ शकतो, सत्संगती मिळवू शकतो, हे आपण करू शकतो. आणि हे केलं तरी या युगासाठी हे खूप पुरेसं आहे. आणि अर्थात भगवंतानी खूप कृपा केलेली आहे या युगातसुद्धा आपल्यावरती, की ते म्हणतात तुम्ही माझं थोडंसं साधन करा, मी तुम्हाला लगेच फळ देईन. लवकर पण फळ देतात या युगामध्ये, नाही असं नाही. आणि त्याची अनेक उदाहरणं पण त्यांनी दिलेत. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये अनेक उदाहरणं त्यांनी दिलेत. आणि म्हणून ते असं म्हणतात की जो उपदेश केला आहे तो उपदेश जो आहे त्या उपदेशाला अनुसरून जर आपण वागलात तर तुम्हाला कुठलं युग चालू आहे, काय चालू आहे याचा विचार करायची गरज नाही. तुम्ही फक्त मी सांगितलेलं साधन करत राहा, इतकंच त्यांनी सांगितलं. तुलसीदास म्हणतात की जगामध्ये जितके जड व चेतन जीव आहेत त्या सर्वांना राममय मानून मी त्या सर्वांच्या चरणी दोन्ही हात जोडून वंदन करतो. त्यांच्या भाषेत देव दैत्य मनुष्य नाग पक्षी प्रेत पितर गंधर्व किन्नर निशाचर या सर्वांना मी प्रणाम करतो. सर्वांना मी म्हणलं ना की त्यांनी खलांचं जे आहे ते वंदन केलेलं आहे. खलाच वंदनावर किती दोहे लिहिलेत त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं, थोडीशी माहिती पण त्यांनी दिली आहे की बघा 84 लक्ष योनी आहेत. त्या 84 लक्ष योनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपात ते राहतात. त्याचे जेवढ्या प्रकारचे जीव असतील, जेवढ्या प्रकारचे योनी असतील त्या सर्वामध्ये श्रीराम आहेत किंवा सीता आहे असं मी मानतो. आणि म्हणून त्या सर्वांना मी नमस्कार करतो. कोणीही सुटला नाही पाहिजे, सगळ्यांना मी वंदन करतो. तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद हवा आहे, ते देतील का नाही देतील मला माहीत नाही, पण मी वंदन करतो. आणि शेवटी या श्रद्धेला खूप महत्त्व आहे की जसं आपण म्हणतो काकड आरतीमध्ये की वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी. जर तुम्ही खरोखर वंदन जर मनपूर्वक केलं तर नक्की हे घडू शकतं, यात शंकाच नाही आहे. फक्त आपली श्रद्धा हवी आहे. श्रद्धा असेल तर कधी कधी एखादा गुरु
बोगस निघतो. हल्ली सगळं तुम्हाला माहिती आहे किती काय चालतं. यूट्यूबवर काय येतं आणि फेसबुकवर काय दिसतं, कशाचा काय पत्ता नसतं, खरं काय आणि खोटं काय. परंतु आपली श्रद्धा जर खरी असेल तर त्या श्रद्धेने आपण एखादी चुकीची गोष्ट जरी केली तरी ती पण पुढे जाऊ शकते. पण तेवढी श्रद्धा आपली पाहिजे. सगळ्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला दिसला तरच हे होऊ शकतं, अन्यथा नाही. आणि म्हणून ते म्हणतायत, तुलसीदास म्हणतायत की देवा तू माझ्यावर कृपा कर, मी हा ग्रंथ लिहू इच्छितो. या ग्रंथामध्ये मी श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करू इच्छितो, पण माझी बुद्धी फार कमी हो, अल्पबुद्धी आहे. आणि श्रीरामचंद्राचं चरित्र अथांग आहे. शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पूजम महापातक नाशनम, हे राम ह्याच्यात लिहिलेलं आहे रामरक्षेमध्ये, की इतकं अथांग चरित्र आहे, शतकोटी प्रविस्तरम. पण एक एक अक्षर जे आहे ते महापापक नाशनम, हे रामरक्षेत लिहिलं आहे ना. आणि ही रामरक्षासुद्धा बुधकौशिक ऋषीने लिहिली आहे. ती पण त्यांना स्वप्नात सांगितली होती, प्रत्यक्ष भगवंतानी प्रभूंनी सांगितली होती, शंकरांनी, आणि सकाळी त्यांनी लिहून ठेवली. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते सुद्धा म्हणतात, काय म्हणतात तुलसीदास, की अहो हे भगवंताचं चरित्र लिहिण्याची माझी इतकी शक्ती नाही, माझी मलती फार कमी आहे, अल्पबुद्धी आहे मी, आणि म्हणून मला वर्णन कसं करावं समजत नाही. माझं मन कमी आहे, कमकुवत आहे, बुद्धी नाहीच, आणि म्हणून करायची इच्छा मात्र फार मोठी आहे. माझ्या मनात इच्छा काय, की प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहावं, किती मोठी इच्छा आहे, पण माझी पात्रता अजिबात नाही. पण माझी इच्छा काय, अमृत मिळवण्याची माझी इच्छा आहे. माझी इच्छा अमृत मिळवण्याची आहे, परंतु या जगात मला ताकसुद्धा मिळेल की नाही माहीत नाही, कारण माझी पात्रताच नाही आहे. म्हणून मी देवा तुला नमस्कार करतो, तुला विनंती करतो, आणि सर्वांना विनंती करतो, मला क्षमा करा. माझं जे काही इच्छा आहे ती जरा जास्तच मोठी आहे. माझी जी पात्रता आहे ती अतिशय कमी आहे, पण माझी जी इच्छा आहे ती खूप जास्त आहे, माझ्या पात्रतेपेक्षा जास्त. भगवंता तू हे असं समज की एका लहान बालकाचे बोबडे बोरच आहे समज. लहान मुलांना काही समजत नाही, ते काही बोलले तरी आपण त्या हसण्यावारी नेतो. बस माझं असंच आहे, मी जे काय बोलतो त्या बोलण्याला काय अर्थ आहे की नाही मला माहीत नाही, पण तू ते क्षमा कर मला लहान समजून, कारण माझी इच्छा जी आहे ती खरोखर माझ्या स्वतःच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे. म्हणून या गोष्टीची मला जाणीव आहे की माझी इच्छा जरा जास्तच आहे, आणि त्यातून माहीत नाही मला गर्व झाला तर मी काय करू. मला ह्याची फार भीती वाटते की मी तुझी प्रार्थना करताना जर मला गर्व झाला तर काय होईल. गर्व भल्या लोकांना होतो, कधी होतं समजत नाही. आपण म्हणतो अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जातो तो सुखाशेने. अभिमान असतो, अभिमानाचं रूपांतर गर्वात कधी होतं समजतच नाही. गर्व आणि अभिमानामध्ये पुसटशी रेषा आहे. अभिमान असायला हरकत नाही थोडाफार, ठीक आहे, पण गर्व, अभिमान जेव्हा जास्त होतं तो गर्वात रूपांतर होतं. म्हणून तर महाराज म्हणतात अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. नाम घ्या म्हणजे तुमचा गर्व कळत नकळत जरी झाला असेल तर तो तुमचा दूर होऊ शकतो. आणि हे गृहीत धरून आपण पुढे गेलं पाहिजे की मला गर्व होतो आहे, मला गर्व होतो आहे, हे गृहीत धरून करा. आपण म्हणतो नाही मी सगळं छान करतोय, मला काय गर्व नाही, मी छान आहे सगळं, असं गृहीत धरून आम्ही उपासना करतो. पहिली प्रार्थना मी तर म्हणतो मनात दररोज केली पाहिजे की देवा माझे पाय जमिनीवर ठेव, कारण ते नाही आहेत असं मला जरी वाटत नसलं तरी कदाचित मला अभिमान असेल, हे आपण मनात म्हणलं पाहिजे. आणि अशी प्रार्थना आपण केली पाहिजे की देवा तुझी प्रार्थना करताना माझे पाय जमिनीवर ठेव, तुझी उपासना करताना माझे पाय जमिनीवर ठेव. ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. आणि अशी प्रार्थना करून जर आपण करत राहिलो हे सगळं तर आपले पाय जमिनीवर राहतील. आणि तुलसीदास पण तेच म्हणत आहेत की तुझी मला भक्ती करायची, तुझं चरित्र मला लिहायचं आहे, सगळं करायची इच्छा आहे, पण माझे पाय जमिनीवर राहू दे, मला गर्व
जो आहे तो होता कामा नये, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते जे आहे ते तू माझ्यावर यासाठी कृपा कर, हे ते त्यांना सतत विनंती करतायत. ते म्हणतात की रामाची कथा ऐकून नक्कीच लोक सुखी होतील, भले दुष्ट लोक हसतील सुद्धा. अर्थात तुम्हाला माहिती आहे की जेव्हा काही चांगल्या गोष्टी होतात तेव्हा काही जे लोक असतात ते हसत पण असतात. मी तर म्हणलं की कधी कधी आपण देवळात जरी निघालो तरी काही लोक म्हणतात, काय निघाले का उपासनेला? हां, जा 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 जा. हसतात आपल्याला काही लोक. हसू दे ना, काय फरक पडतो. ते हसल्याने मला काहीही फरक पडला नाही पाहिजे. त्याच्या हसल्याने उलट माझा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. तुलसीदास म्हणतात, असे लोक जेव्हा मला हसतात तेव्हा माझं त्यात हित आहे असं मी समजतो. आणि त्यांनाही नमस्कार करतो की धन्यवाद, तुम्ही माझी निंदा करतात, मला आनंद आहे. तुमच्या निंदेमुळे मी माझा निश्चय जो तो अजून पक्का करणार आहे, कमी होणार नाही तो. म्हणून तुम्हालाही माझा नमस्कार. निंदकाचे घर असावे शेजारी, असं तुलसीदास म्हणतात. आणि तुलसीदास वारंवार म्हणतात की देवा माझ्यावर कृपा कर आणि मला तुझी कथा लिहिण्यासाठी बुद्धी दे. मला काही येत नाही. मी जे काय रचणार आहे ते प्राकृत भाषेत म्हणजे अवधी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा ते इतरांना कोणाला किती समजेल ते मला माहीत नाही. कदाचित ही जे काय मी लिहीन ते कदाचित हास्यास्पद पण असू शकतं. त्याला लोक हसतील पण चालेल, हसले तरी चालतील, पण मला प्रयत्न करायचा आहे आणि ही कथा मला लिहायची आहे. कदाचित मला नीट लिहिता येत नाही, त्यामुळे जर कोणी वाचली तर काही लोकांना त्यात कंटाळ येऊ शकतो. पण मला एक खात्री आहे की ज्यांना भगवंताच्या चरणाचं प्रेम आहे त्यांना ही कथा नक्की आवडेल, कारण त्यामध्ये माझी भक्ती आहे. त्यामध्ये माझी भक्ती आहे आणि म्हणून मला खात्री आहे की जर ही कथा लिहू शकलो तर ती लोकांना आवडेल आणि तिचा उपयोग नक्की होईल याची मला खात्री आहे. म्हणून तू मला आज्ञा दे. मला माझं काही शिक्षण जास्त झालेलं नाही आहे. तुलसीदास काही फार शिक्षित नव्हते, MA BA काय केलेलं नव्हतं त्या काळी. परंतु ते म्हटले त्यामुळे मला काही समजत नाही काय बाबा अलंकार कुठला आहे, हा छंद कुठला आहे, हे सगळं मला काही समजत नाही. कुठल्या प्रकारे छंदात रचलं पाहिजे मला काहीही येत नाही. कुठलेही शास्त्राचे नियम, मला व्याकरणाचे नियम येत नाहीत. फक्त मला एकच माहिती आहे की आपली उपासना मला करायची आणि मी हे अगदी खरोखर लिहून द्यायला तयार आहे. काय कागदावर, की मला काव्याचं अजिबात ज्ञान नाही. छंद समजत नाही, की मला त्याच्यातलं काही भाव समजत नाही, की रस काय समजत नाही, की अलंकार समजत नाही. हे मी कागदावर लिहून द्यायला तयार आहे असं तुलसीदासाने म्हटलं. पण ते म्हणतात हे सगळं जरी मला येत नसलं तरी पण माझी एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे मला आपलं चरित्र लिहायची इच्छा आहे, तेव्हा माझ्यावर कृपा कर, अशी प्रार्थना त्यांची आहे. पुढे सुद्धा अनेक प्रकारची प्रार्थना आहे, पण मला वाटतं आपल्या वेळेचं भान ठेवायचं. आता 5:30 वाजत आलेले आहेत, तेव्हा आपण आजचा भाग जो आहे तो या ठिकाणी आज आपण स्वल्पविराम घेऊया. आज जो आहे तो दोहा क्रमांक 8पर्यंत सेवा झालेली आहे. तेव्हा उद्या आपण वाचन करताना दोहा क्रमांक 9पासून डायरेक्ट वाचन करायला हरकत नाही आहे. जसं मी म्हटलं की किती वाचल्यावर किती निरूपण होतं याचा अंदाज मलाही नाही आहे. किती वाचल्यावर किती भागाचा होऊ शकतं मला हे काही समजत नाही आहे. तिथे तुलसीदासांना समजलं नाही, मी तर पामर आहे, मला काय येणार आहे. तर म्हणून वाचन सेवा उद्या आपण याच्या पुढे आपण करून 9व्या दोह्यापर्यंत मार्क करून ठेवा तुम्ही. मी पण करतोच आहे की 9व्या दोह्याच्या पर्यंत पोचलेलो आहोत. तर ही जी काही सेवा आत्तापर्यंत झाली आहे पान नंबर 27पर्यंत, ही सगळी सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो. महाराज स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ.